लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकारांच्या विविध मागण्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। नाशिक जिल्हाधिकारी जलद शर्मा यांना पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी निवेदन। नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं नाशिक जिल्हाधिकारी जलद शर्मा यांना पत्रकारांच्या विविध मागण्यांसंदर्भात निवेदन। संस्थापक जिल्हाध्यक्ष यशवंत पवार, जिल्हा सरचिटणीस दिनेश पंत ठोंबरे, व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा अध्यक्ष कुमार कडलक यांच्या मार्गदर्शनात देण्यात आले। यामध्ये प्रामुख्याने पत्रकारांसाठी पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी, साप्ताहिक वृत्तपत्र व स्थानिक वृत्तवाहिनीच्या पत्रकारांना जिल्हा माहिती कार्यालयाकडून मिळते ती सर्व पत्रकारांना समान मिळावी। विशेष कार्यक्रमाप्रसंगी अर्थात राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री तथा सर्व निवडणूक यावेळेत बातमीदारांसाठी पासची व्यवस्था करण्यात यावी। स्थानिक वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांना प्राधान्य देऊन त्यांनाही बातमी देण्यासाठी पासची व्यवस्था करावी। नाशिक शहरात पत्रकारांसाठी पत्रकार भवन निर्माण करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी। आरेना या संस्थेची वेबसाईट सुरळीतपणे सुरू करून नव्यानं सुरू होणारे वृत्तपत्र व जुन्या वृत्तपत्र चालवणाऱ्या पत्रकारांना कोणती गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी। दैनिक वृत्तपत्रांना देण्यात येणाऱ्या जाहिरातीप्रमाणेच साप्ताहिक वृत्तपत्रांसाठी जाहिराती देण्यात याव्या। सध्या डिजिटल युग सुरू असलेल्या डिजिटल पत्रकारिता वेब पोर्टल अधिकृत करण्याचा विचार करून त्याचं रजिस्ट्रेशन करण्याची परवानगी देण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं देण्यात आले। यावेळी संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार, जिल्हा सरचिटणीस दिनेश पंत ठोंबरे, तालुका अध्यक्ष करण सिंग बावरी, कार्याध्यक्ष लिखात पठाण, उपाध्यक्ष सुनीता पाटील, उपाध्यक्ष पंकज पाटील, सरचिटणीस संजय परदेशी, विश्वास लचके, संघटक जनार्दन गायकवाड, भाऊसाहेब बोराडे, शमशाद पठाण, संजय हिरे, दिनेश पगारे, प्रवीण सुरडे, संदीप नगरकर, योगेश रामळे, नंदकुमार जाधव, परमेश्वर आंधळे, सुनील पगारे, कमलाकर तिवडे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील स्थानिक वृत्तवाहिन्यांचे संचालक, संपादक, साप्ताहिकांचे संपादक व पत्रकार उपस्थित होते। आज नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने नाशिक शहर व जिल्ह्यातील विविध पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी साहेबांना आज निवेदन देण्यात आलं। यामध्ये विशेषतः जे काही लोकल चॅनल्स आहेत किंवा आरेना असलेले साप्ताहिक आहेत, यांना VVIP दौरा जेव्हा नाशिकमध्ये किंवा जिल्ह्यामध्ये असतो त्यावेळेस ते वृत्त संकलन करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाकडून जे पासेस दिले जातात ते पासेस देताना त्यांच्यावर अन्याय केला जातो, त्यांच्याशी दुजाभावपणाने वागणूक दिली जाते। त्यांचं जे म्हणणं असतं की बा आम्ही जे राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीयस्तरीय चॅनल आहेत किंवा जे दैनिक आहेत त्यांच्याच प्रतिनिधींना आम्ही तिथं अलाउ करतो, बाकीच्यांना आम्ही करत नाही। हा सरासर आपल्या पत्रकारांवर, लोकल चॅनलच्या प्रतिनिधींवर अन्याय असून त्याच्या विरोधामध्ये आपण आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन दिलेलं आहे। या संदर्भात त्यांनी विशिष्ट लक्ष घालून ही समस्या सोडवण्याचं आश्वासन यावेळेस आपल्या सर्व पत्रकारांना दिलं। त्याचप्रमाणे पत्रकार संरक्षण कायदा जो शासनाने मंजूर केला आहे त्या पत्रकार संरक्षण कायद्याची विविध पोलीस ठाण्यांमध्ये अंमलबजावणी होताना दिसत नाही। या संदर्भात देखील जिल्हाधिकाऱ्यांचं त्याकडे लक्ष वेधण्यात आलं। त्यांनी देखील त्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याचं आपल्याला आश्वासन दिलं आहे। आज या ठिकाणी सर्व पत्रकार जे साप्ताहिक आरेनेवाले असतील किंवा लोकल चॅनलचे प्रतिनिधी असतील तिथे उपस्थित झालेले आहेत। मोठ्या संख्येने आज पत्रकारांची एकजूट आपल्याला या ठिकाणी दिसून आली, जिल्हाधिकाऱ्यांनाही दिसून आली, प्रशासनालाही दिसून आली। विशेषतः या ठिकाणी आमचे सहकारी मित्र पत्रकार संघाचे जे आपलं कुमार कडलक जे आहेत, व्हॉइस ऑफ मीडियाचे अध्यक्ष, ते देखील या ठिकाणी आवर्जून उपस्थित आले। त्यांनी देखील आपल्या समस्या किंवा मागण्या मांडण्यासाठी आपल्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी साथ दिली, त्यांचं मी विशेषतः आभार मानतो। आणि या पुढे देखील पत्रकारांचे जे काही समस्या असतील सर्व पत्रकार संघटनेंनी, नाशिक जिल्हा असो, व्हॉइस ऑफ मीडिया असो किंवा अजून जे काही संघटना असतील, त्यांनी जर आपण एकजूट करून दाखवली आणि जर प्रशासनाशी या गोष्टी दोन हात केला किंवा त्यांचं लक्ष वेधलं तर मला वाटतं की आपल्या समस्या, आपले प्रश्न सुटायला वेळ लागणार नाही। रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग, नाशिक।